मित्रांनो नमस्कार. अशा प्रकारे जर मर होत असेल तर आपण नक्कीच उपाययोजना करायला पाहिजे. आता हे जे आहे ते प्रथम स्टेजला असल्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. तर पुढे जर जास्त प्रमाणात होत असलं तर आपल्या हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. बघू शकता हे उपटल्यानंतर याला बुरशीजन्य हे झाल्यासारखं हे झाले. तर याला आपण एलिएट वगैरे टाकू शकतो, रोको टाकू शकतो स्प्रेमध्ये आणि एक अळीनाशक इमॅमॅक्टिन वगैरे आपण टाकू शकतो. तर प्रथम हे असे जर असले तर शक्य झाल्यास याला काढून फेकून द्या व येणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे. स्प्रे घेताना आपल्याला एलिएट एकदम बढिया आहे. एलिएट किंवा रोको, टाटाचं रोको येते. परत दुसरे पण असे रोको थायपोनेट मिथाईल 70 प्रमाणे बरेच घटक असलेले मार्केटमध्ये आहे. तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हे एलिएट वगैरे पण देते. बघू शकता हे मूळकूज होताना आपल्याला लक्षात येते. तर बाकीच्या हरभऱ्याची स्थिती चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो हा आपल्या माहितीसाठी सतत व्हिडिओ बनवत असतो. तर व्हिडिओ आवडला तर आपल्याला नक्कीच लाईक शेअर करणं गरजेचं असतं. लाईक करायला कुठलं किंमत लागत नाही, शेअर करायलाही कुठली किंमत लागत नाही, सबस्क्राईब करायला तर काहीच लागत नाही. तर सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असे जर आपल्या हरभऱ्यामध्ये मर वगैरे लागत असेल आणि आपलं जर प्रमाण कमी असेल तर नक्कीच असे झाडं काढून टाकलेले बरे. कारण की हे झाडं परत बाकीच्या याला पण हे करू शकता. शक्य झाल्यास पहिल्या पाणी देते वेळेस युरिया शिंपायचा. युरिया शिंपल्यानंतर मर थोड्या प्रमाणात थांबते. हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि वाढ पण होते. लगेच आता 1 महिन्याच्या आसपास हरभऱ्याला झालेला आहे आणि नंतर जर युरिया टाकला तर नुसती वाढ होईल आणि त्याला फुलं पण लागणार नाहीत. त्यामुळे प्रथम पाणी देते वेळेस युरिया शिंपून घ्यायचं, वाढ करून घ्यायची. शक्य झाल्यास खुडणी वगैरे करून घ्यायची. एकदम बेस्ट खुडून वगैरे हे करून टाकायचं. शक्य झाल्यास तशी काही रुगीट झाडं असेल तर ते पण काढून टाकायचे. आणि शेतीविषयक आपल्याला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हळदीविषय त्याच्यानंतर कापसाविषयी व्हिडिओ टाकलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण वेगवेगळी माहिती पुरवत असतो. तर हे अशा प्रकारे काही खडे पडलेले त्याच्यामध्ये आपण सुद्धा काही लावू शकतो. वाटाण्याच्या शेंगा वगैरे किंवा मेथी वगैरे पण टाकू शकतो. तर आता इकडे जास्त प्रमाणात मर नाही आहे तर आपण साधं इमॅमॅक्टिन 5% त्याच्यानंतर रोको एलिएट याच्यापैकी एक कुठलं पण वापर करू शकतो आणि आपल्या जास्त प्रमाणात मर होत असेल तर ते रोखू शकतो. बघू शकता हे पिवळं पडलं, हे आज न उद्या खराब झालेले. हे अशा प्रकारे हे होत असेल तर नक्कीच आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. काही प्रमाणात थोडी बहुत आळी पण पडलेली असेल तर त्याच्यासाठी एक आपल्याला अळीनाशक घेणं गरजेचे असते. थँक्यू. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये काही मी लिंक दिलेली आहे ते नक्की पहा. जेणेकरून तुम्हाला काय आवडलं असेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद. थँक्यू.